उद्याच्या रात्रीमध्ये येत आहेत याच मंचावरती त्यांना पाहण्याची संधी देखील आपल्या सगळ्यांना मिळेल। त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी लकी कुपन मधून एक आकर्षक भेटवस्तू देखील आम्ही उद्याच्या रात्री देणार आहोत। जे डगआउट मध्ये प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे कृपया ते डगआउट फक्त खेळाडूंसाठी राखीव आहे याची आपण काळजी घ्या। डगआउट मध्ये बसलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे डगआउट फक्त खेळाडूंसाठी राखीव आहे। त्या ठिकाणी प्रेक्षकांनी अजिबात प्रवेश करू नका आणि प्रेक्षक गॅलरी आहेत त्याचा आपण सगळ्यांनी आनंद घेऊया। एका जागेवरती उभं राहून सामना पाहण्यापेक्षा प्रेक्षक गॅलरी मधून जर तुम्ही सामना पाहिलात तर तुम्हाला खूप मजा येईल। त्यामुळे जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना आम्ही विनंती करतो आहोत या ज्या प्रेक्षक गॅलरी आहेत त्या फक्त तुमच्यासाठी आहेत त्यामुळे त्याचा तुम्ही आनंद घ्या। उद्याच्या रात्री कुणाल दाते देखील सर या ठिकाणी कॉमेंट्रीसाठी येणार आहेत। त्याचबरोबर रेश्मा मयेकर मॅडम देखील उद्याच्या रात्री येत आहेत। तर प्रेक्षकांना विनंती आहे उद्याच्या त्या 3 सामन्यांची पाहण्याची एक वेगळी मजा 2 सेमीफायनल आणि एक फायनल त्यासाठीचे सेमीफायनलचे सामने देखील आम्ही काही वेळातच या ठिकाणी चिठ्ठ्या टाकून निश्चित करणार आहोत। प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि यानंतर जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये। धन्यवाद। सिंधुदुर्गच्या मायबोली आकाशवाणी केंद्रावर सगळ्यांचा परत एकदा मनाकाळजासून हात जोडून स्वागत। गेम ऑन। पहिलो चेंडू अनिवार्य मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकात पहिलो चेंडू अगदी मोकरी लाईनचो वेदांत आणि वेदांतच्या साथिक विशाल हे 2 सलामीवीर बॅटर्स श्रीराम फाउंडेशन शहापूर जिंकलेलो टॉस। या दुसऱ्या चेंडूवर इनसाइड आउटचो फटको फसलो की काय हुलगे हुल आणि पंढरपूर इला मनात केला दुकानात पहिला कलाम पहिल्या खुर्चेचो मानकरी। आपण पाहतोय सन्माननीय माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार सिंधुदुर्गचे भाग्य विधाते सन्माननीय नारायणराव राणे साहेबांच्या 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधत भाजपा पुरस्कृत कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ आयोजित आमच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलेली अथक मेहनत सिंधुनायक चषक 2026 चे हे दैदिप्यमान आयोजन सुंदर नियोजन मालवणी आकाशवाणी केंद्रावर पुनश्च एकदा सगळ्यांचा अगदी हात जोडून स्वागत। विवेक परबचो प्रेमाचो नमस्कार। जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग श्रीराम फाउंडेशन शहापूर मैदानात क्षेत्ररक्षण करताना आणि त्यांच्या विरोधात लुसी 11 मड दुसऱ्या चेंडूवर पहिली सफलता। नवीन बॅटर नंबर 3 बॅटर स्ट्राइकिंग एंडवर दिनेश विशालच्या साथी 0 रनसार्य पहिला कलाम गोल्डन डक सिल्वर डकचो शिकार। गोलंदाज आदीन सुरुवात दमदार केली। यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन कव्हरवरना वाईड इश्यू मध्ये सरकताना क्षेत्ररक्षक पहिलो रन खूप महत्वाचो कारण या पहिल्या रनावर बोणी झाली। बियाचो कोंबो किती महत्वाचो बऱ्याच जणांका जेंका उशीर झालो त्यांका सगळ्यांका माहिती। बियाचो कोंबो तिसऱ्या चेंडूवर धावफलकार यॉर्कर लाईन क्रिकेटचा ब्रह्मास्त्र अपील जोरदार मात्र आत्मविश्वास कमी की काय। चौथ्या चेंडूवर अपील खूपच जोरदार मात्र बॅटची एज असा पंचांचा मानना। हे पंच म्हणजे ह्या मैदानातले घरणी असत आणि त्यांच्या विरोधात त्यांच्या वाकड्यात गेल्यावर ती सुप्रसिद्ध मालवणी म्हण आठवतली जेचा घरणी बरोबर वाकडा त्याच्या ताटात चुलीतली लाकडा। ती लाकडा येऊ नये तर घरणी बरोबर जुळवून घेऊ कया तो वाईट
कोणताही प्रकार मैदानात पंचांनी घेऊ नये दंडाच्या स्वरूपात, तर ह्या घरनी जा काय रानला आता गोड मानून घ्यावचा लागताला. आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हतो मात्र मिड विकेटला शफल करणारो फटको. क्षेत्ररक्षक डीप वरना मिड ऑन वरना सरकलो मिड विकेटवर, तोपर्यंत चांगली फेक, सुंदर बॅकअप. 2 रन तर धावांत झालेले पूर्ण. भर उजेडात झालेली ही धावांची चोरी. धावांची चोरी खूप महत्वाची. प्रत्येक मोठो फटको बॅटरसाठी महत्वपूर्ण असता, मात्र सिंगल डबल चलवल्यानंतर मैदानात तो धावफलक चालतो बोलतो हलतो बोलतो ठेवताना झालेली ही यशस्वी धाव. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरी पॉवर प्लेच्या षटकाची भैरवी घालणारा चेंडू फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडवर डायरेक्ट हिट करण्याची संधी होती. काजीचो सीझन ह्या वर्षी लांबलो, हा थोडासा पीक कमी झाला या दर्शवणारी ही फेक नॉन स्ट्रायकिंग एंडवर नेम चुकलो. इलेल्या एकेरी रन्सन पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरीचो खेळ समाप्त. एका गाड्याच्या मोबदल्यात फक्त 5 रन्स, हाताची 5 बोटा म्हटला तर एक थापाट. पहिल्या ओव्हरीत आधीची दमदार कामगिरी, दुसऱ्या चेंडूवर मिळवलेलो विकेट आणि त्यानंतर सिंगल डबल करत 5 रन्सांपर्यंत मारलेली मजल. लुसी 11 मड क्रिकेट संघ मैदानात प्रथम फलंदाजी. लुजर ह्यो सामनो म्हणजे करो या मरो, नहीं तो पूरी प्रतियोगिता से बॅग भरो. जिंका किंवा मरा, जो जीता वो सिकंदर, जो हारा वो अपने घर के अंदर. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाजी मार्कवर आतिशच्या समोर आतषबाजी करूची गरज, कारण ही शेवटची अपॉर्च्युनिटी असलेली दोनही संघांसाठी. कारण या आधीचे साखळी सामने पहिले लढती हरणारे हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात. ही पत्रिका जुळवली गेली. सिंधुनायक चषक 2026 दमदार आयोजन, सुंदर नियोजन. गोलंदाज दर्जेदार गोलंदाजी, मुकुरी लाईनचो चेंडू, त्याच्यावर बोटांची जादू, बोटांचो जादूगार किमे आगार गोलंदाज, ज्यासाठी चेंडू गुदगुली केली त्याच्या विरुद्ध बाजू कूस बदलणारो चेंडू. यष्टीरक्षक केतन मात्रेंच्या गोदीत डॉट चेंडू. ज्या चेंडूक पोलांडो कुवांडो म्हटलं जाता, ज्या चेंडूक पडसार म्हटलं जातं, तो टिंब, शून्य, मेडन आणि डॉट. यावेळी कनेक्शन नाही प्रॉपर. ओढून मारलेलो, खेचून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाचे भरसक प्रयत्न, डीप मिड ऑन वरना 30 यार्ड सर्कल पर्यंतची ही धाव. घेतलेलो झेल, क्षेत्ररक्षकाचो जमलेलो मेळ आणि मैदानात फलंदाजाचो संपलेलो खेळ. दुसरा कलाम. नंबर 4 वर आकाश 5 रनसार. दुसरा कलाम, दुसरो विकेट. इले हुलीर आणि गेले केंडीर. या मालवणी म्हणीची आठवण. मात्र हे सगळे मालवणी म्हणी फक्त आणि फक्त परिस्थितीवर आधारित असत. गुणवत्ता प्रत्येकान सिद्ध केलेली या, आणि म्हणूनच ह्या मैदानावर, या स्पर्धेत, या संघांमधून या खेळाडूंची वर्णी लागली. प्रत्येक वेळी आपलो दर्जा, वरचो दर्जा सिद्ध केलो, आणि म्हणूनच हे खेळाडू या क्रीडा विश्वात प्रसिद्ध असत. गोलंदाज तयार. आतिशने विकेट टिपलो. गोलंदाज दुनावलेल्या आत्मविश्वासान पंचांच्या उजव्या हाताकडून. गोलंदाजी मार्कवर सुसज्ज. स्ट्रायकिंग एंडवर आकाश, आयकॉन खेळाडू, आयात खेळाडू मैदानात. नंबर 4 वर एका बाजून विशाल एका रन्सावर एका चेंडूचा सामना करत. नॉन स्ट्रायकिंग एंडवर आतिशच्या समोर आकाशने दुधारी तलवार काढली. यावेळी आबाद करणारो फटको तर नव्हतो, मात्र फलंदाज
शून्य टिंबक चेंडूची हाताळणी गोलंदाजाच्या माध्यमातून एक डॉट बॉल खेळताना पहिल्या 3 चेंडूंचो खेळ समाप्त झालो. करूया मरोची परिस्थिती असतली. ह्यो सामनो जिंकण्यासाठी टार्गेट पूर्ण करण्याची कंपल्शन असतला. दोनही संघांका ह्यो विजय खूप महत्वाचो. बाहेर जाणारो चेंडू बाहेरचो किनारो यष्टीरक्षकाच्या हातांचो मिळालो सहारो. परत एकदा आणखी एक कलाम कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात. आकाश बॅक टू द पवेलियन रावणेचो शिकार. चांगली गोलंदाजी आतिशची. पहिलो चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरो चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर विकेट. आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेचो विचार केलो तर 2 विकेट मेडन ओव्हर्स हाताळले गेले. ही संभाव्य तिसरी विकेट मेडन ओव्हर ह्या रजनीमध्ये आपण बघतलो काय हे सांगणारे हे 2 चेंडू आतिश तयार. नवीन बॅट्समन नंबर 5 वर यशांत. विशाल मात्र बाल्कनी तिकीट नॉन स्ट्रायकिंग एंडवर. सगळी घडामोड बघताना सुरुवातीचे 3 फलंदाज म्हणजे अगदी स्वस्तात झालेले बाद. फावला तर फावला नाहीतर बोर्डार नाव रवला. पैकी 2 फलंदाज 0 रन्साची भर घालत. आणखी एक दर्जेदार चेंडू यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप क्रॅम्प फलंदाजाची मर्मस्थान आणि त्या मर्मस्थानाचा भेदन करणारी गोलंदाजी. या 5 चेंडूंचा विचार केलो तर सगळे मेडन 2 विकेट. गोलंदाज तयार. दुसऱ्या ओव्हरीची भैरवी घालण्याची तयारी. यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न. हवाई सफर. सुंदर टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. चेंडू पुढे. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. सिंधू नायक चौकारान दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाचो खेळ समाप्त झालो. संजीवनी चौकारान 9 रन्स 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना अर्थातच लुसी 11 मड क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात श्रीराम फाउंडेशन शहापूर. डीजे दोन ओव्हरींचो खेळ समाप्त झालो. सुरुवातीच्या 2 पॉवर प्लेच्या षटकात दमदार शक्ती प्रदर्शन करताना गोलंदाज दिसले. 3 विकेट 3 मोहरे गारद केले. फक्त 9 रन्स बहाल केले. ही दमदार कामगिरी सुरुवातीच्या 2 गोलंदाजांची. नंबर 3 गोलंदाज गणेश गोलंदाजी मार्कवर तयार. उरलेल्या 18 चेंडूत जा काय खळवटूचा तर सगळा खळवटूचा लागतला. उरलेला गिरायक आणि रवलेलो माल ही मालवणी म्हण आठवतली. उरलेले 18 चेंडू आणि 18 चेंडूत सगळे रन्स. आपटलेलो चेंडू नाकनाय जाग्यार आणि नखरो नाक्यार या पद्धतीचो चेंडू बाउन्स बॅक करत यष्टीरक्षकाच्या गोदीत वाईड आणि वाईड नंतर 1 बाउन्सचो इशारो देखील. अतिरिक्त 1 रन्स. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन या हिंदी म्हणीची आठवण. आडव्या बॅटने टोलावण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू खाली रवलो. चेंडून केली गोताखोरी. सबमरीन डिलिव्हरी. डुबकी मारलेलो चेंडू. गुडूप झालेलो चेंडू. चेंडू डॉट आणि डॉट चेंडून तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात. सुंदर गोलंदाजी शिस्तबद्ध गोलंदाजी शहापूर क्रिकेट संघाची. आडव्या बॅटने टोलावण्याचा प्रयत्न. मस्तक पे दस्तक देण्याचा प्रयत्न. परत एकदा स्विंग अँड मिस प्ले अँड मिस. दोनही चेंडूंवर मालवणीतली ती म्हण आठवतली. मात्र ती म्हण फक्त आणि फक्त परिस्थितीवर काय नाही कळाक
आणि बोको गेलो माळाक. कोणत्याही खेळाडूच्या क्षमतेबद्दल कसलाही प्रश्नचिन्ह नसतला. मात्र ह्या फॉर्मॅट खेळताना ते जिद्द चिकाटी मेहनत करून इलेले सगळे खेळाडू. आणखी एक आपटलेलो चेंडू त्याच्यावर हुक केलो आणि 6 धावांचो फटको. बुक केलो वाईच हटके पण गुलीगत फटके. मॅक्सिमम शॉट बुक्कीट टेंगुळ. सिंधू नायक षटकार. त्याच्यावर हुक केलेलो चेंडू स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या कपळावरसून डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट स्टँडार षटकारासाठी पाठवलो आणि त्यानंतर मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितली. वन बाउन्स या आधीच दिलो गेलो हा आणि ती मागणी ते चेक करताना सगळे सह इशेदार पोट इशेदार तपासले जातले. सगळे अनिवार्य बघितले जातले. 7-12 चेक करत प्रत्येकाची हिशेवारी बघितली जातली आणि त्यानंतर पंच यादी घातली जातली. प्रेक्षकांसाठी खुश खबर आहे. उद्या बरोबर 8 वाजता सिने अभिनेते मुन्नाभाई फेम संजय दत्त उद्या बरोबर 8 वाजता वैभवडी तालुक्यातील नादवडे गावामध्ये येत आहेत. आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने या. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार लोकनेते सिंधुदुर्ग जिल्ह्याची आन बान आणि शान कोकणचे भाग्य विधाते मान्य श्री नारायणरावजी राणे साहेब आणि राणे कुटुंबीय जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब लोकप्रिय आमदार निलेशजी राणे साहेब आणि राणे कुटुंबीय उद्या याच मंचावरती राणे साहेबांचा वाढदिवस आपल्या सगळ्यांसोबत संपन्न करणार आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. राणे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि राणे साहेबांना शतायुष्य होण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने या. गोलंदाज तयार. षटकारण धावफलक 17 रनसार. यावेळी परत एकदा अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू शफल करत खेळाचो प्रयत्न असफल. डॉट बॉल. 17 रनसार धावफलक स्थिरावलेलो. मात्र या आधीच्या चेंडूवर एक हुकचो फटको 6 धावांसाठी बुक केलो. एकमेव मोठ्या फटक्यानंतर परत एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळी कनेक्शन प्रॉपर. हवाई सफर. शानदार टायमिंग. चेंडू तारामंडलात ब्रह्माजीच्या कमंडलात. सिंधू नायक सिक्सर. थोडंसं लेट पण मैदानात थेट फलंदाजी. दमदार शानदार धमाकेदार. धावफलक 23 रनसार. आणखी एक मोठा फटको मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट केला टार्गेट. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकांनी केलेली सुंदर कामगिरी थेट परतावो. तोपर्यंत आणखी 2 रन घेत षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना ह्या षटक 15 रन्सांचा बराच महागडा. वाईड एक लेग बाईज 2 रन सिले आणि 2 षटकार 2 डॉट बॉल असा पृथक्करण साकारत 15 रन्सांसाठी खर्ची घातलेला षटक 25 रन्स 3 ओव्हरींच्या समाप्तीनंतर
3 गड्यांच्या मोबदल्यात मालवणी आकाशवाणी केंद्रावर परत एकदा सगळ्यांचा हात जोडून स्वागत. ही सिंधुदुर्गची मायबोली, ही मायबोली याआधी आपण प्रत्येक घरात लेकी सुने लेकी माय लेकींच्या माध्यमातून ऐकायचो, मात्र क्रिकेटच्या परिभाषेत म्हणींच्या माध्यमातून ही मायबोली तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे मार्गदर्शक बादल चौधरींनी अगदी सुंदर केला. बरेच मालवणी कॉमेंटेटर ही मालवणी भाषा तुमच्या सगळ्यांपर्यंत क्रिकेटच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. ही मालवणी भाषा जपाचा ते अजून वाढवची जबाबदारी असा आणि तीच तुमका आमका सगळ्यांका पार पाडूची. 12 चेंडूंचो खेळ बाकी. 12 चेंडूंमध्ये हाणामारी होतली, कुदवा कुदवी होतली, रेमटा रेमटी होतली. स्लॉग ओव्हरचे हे उरलेले 12 चेंडू, कारण या आधीच्या षटकात 2 षटकार इले. आता मात्र मैदानात तांडव लंगार नाचला जातला काय. गोलंदाज तयार. करणचो हे चेंडू बाहेर जाणारो चेंडू खूपच शपल होत इलेल्या चेंडूवर मिस टाइम झालो. फटका चेंडू आणि बॅटचा संपर्क हुकवलो गेलो. बॅटच्या माध्यमातून एकेरी रन्स आणि या एकेरी रन्सान धावफलक पोचलो 26 रन्सार. यशांतची सुंदर फलंदाजी. स्ट्रायकिंग एंडवर यशांत 2 षटकारांनीशी. विशाल मात्र 4 चेंडूंचा सामना करत 2 रन्सार. नॉन स्ट्रायकिंग एंडवर गोलंदाज करण यावेळी सफल आणि सफल देखील. गोलंदाजाने केलेली कुरघोडी डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात अयशस्वी फटको. यावेळी देखील फलंदाज यशांतची खेळी झालेली समाप्त. ऐकत गुणगुणत रवणेच्या ठिकाणी डीजेचा सुंदर गाणा. कामगिरी 7 चेंडूंचं समाचार. मात्र एक फसलेल्या फटक्यावर रावणेचो शिकार. चौथो हादरो. यशांत बॅक टू द पवेलियन. नंबर 6 बॅटर मैदानात उमेश. आता मात्र करण जे आयकॉन खेळाडू या संघामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व. महत्वपूर्ण चौथा षटक. त्या चौथ्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर अगदी काट्यान काढलेलो काटो. वचपो बदलो. स्ट्रायकिंग एंडवर पुढच्या चेंडूसाठी करण तयार, उमेश तयार. आडव्या बॅटने शॉट अंपूल करण्याचा प्रयत्न. बॅकहँड जॅबचो फटको. मिडॉनला क्षेत्ररक्षक अगदी जमिनीशी घरंगळत केलेलो थ्रो. तोपर्यंत फक्त 1 रन घेत स्वतःच्या डावाची केलेली श्री गणेशा. आता एकेरी दुहेरी धावांबरोबरच मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. या आधीचो देखील लो स्कोरिंग मुकाबला आपण बघितलो, मात्र ह्या सामन्यात दोनही संघांचं अस्तित्व लागलेला पणा. शपल करत खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा विशालचो फटको फसलो. ह्या चेंडूवर 1 रन्स 22च्या स्वरूपात. चेंडू बॅटचा संपर्क परत एकदा हुकवला गेला. लाखाचे गोष्टी आणि चुरमुऱ्याची पोती ही मालवणी म्हण आपल्या काठावतली. बडी बडी बाते आणि वडापाव खाते. मात्र हे सगळे मालवणी म्हणी परिस्थितीवर आधारित असतले. रिबास करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, करेक्ट नियोजन आणि अचूक कार्यक्रम मैदानात. दर्जेदार गोलंदाजी. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. चौथ्या षटकाची भैरवी घालण्याचा चेंडू घेऊन करण गोलंदाजी मार्कवर. परत एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. यो चेंडू डॉट. चल चल पुढे आणि 3 वडे या मालवणी म्हणीची आठवण करीत पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त. फक्त आणि फक्त 7च्या सरासरीन 28 रन्स धावफलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात उरलेत 6 चेंडू. हे टार्गेट डिसाइडर. डीजे आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीवर सुंदर कामगिरी केली. सन्माननीय खासदार, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री
सिंधुदुर्गचे भाग्यविधाते नारायणराव राणे साहेबांच्या 75व्या अर्थातच अमृत महोत्सवी वाढदिवसाचं औचित्य साधत आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ आयोजित पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांचं प्रमुख मार्गदर्शनाखाली चाललेली स्पर्धा दर्जेदार आयोजन मानाचो अभिमानाचो आणि स्वाभिमानाचो सिंधुनायक चषक चौथ्या रजनीत महत्वपूर्ण लढत करो या मरो नाही तो पुरी प्रतियोगिता से बॅग भरो कोणाची जळता दाढी आणि त्याच्यावर कोण पेटवता इडी आतिश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरा तर शेवटचा षटक इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न बरोच लांब चेंडू अगदी मुकरी लाईनचो मालवणीतलो मुकरी लाईनचो चेंडू हाताळताना क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आणि त्यावर आउट स्विंग मध्ये महारत दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत आतिशची कामगिरी 7 चेंडूंचा वापर 2 गाड्यांच्या मोबदल्यात फक्त 4 रन्स खर्ची म्हणजे न देऊच्या भाषेक बोंडगीचे वाशे या मालवणी म्हणीची आठवण आणखी एक आकुटप्याची वेगवान गोलंदाजी परत एकदा स्विंग अँड मिस प्ले अँड मिस या गोलंदाजांनी अक्षरशः फलंदाजीचो जाग्यावर खुटो केलेलो दिसलो विशाल 7 चेंडूंमध्ये फक्त 2 रन्सांवर स्ट्रायकिंग एंडवर मात्र त्याका प्रमुख कारणीभूत तुफान गोलंदाजी अचूक टप्प्यावरची वेगवान तेच तर गोलंदाजी इनसाइड आउटचो फटको टायमिंग हा काय प्रॉपर कनेक्शन प्रॉपर एक मारा सॉलिड मारा जशी काळजात रुतावी कट्यार तसो वर्मावर घातलेलो हे वार सिंधुनायक षटकार आवश्यकता तो फटको यावेळी विशालच्या बॅटमधून ह्यो अप्रतिम षटकार 34 रन्स परत एकदा स्विच पुल करण्याचा प्रयत्न आणखी एक चेंडू डॉट एकमेव मोठो फटको ह्या षटकात दर्जेदार कमबॅक जशास तसा आणि ठोसास ठोसा या प्रत्युत्तर एक तुझा तर दुसरा माझा कमबॅक किती महत्वाचो पुरंदरच्या तहात दिलेले ते 23 किल्ले होते फक्त 12 पुढच्या 9 वर्षात भगव्या वादळ छत्रपती शिवाजी महाराजांचो झंझावात सह्याद्रीच्या कुशीत आणि 9 वर्षात त्या किल्ल्यांची संख्या 361 अकोटाप्याची वेगवान गोलंदाजी मस्तक पे दस्तक परफ्यूम डिलिव्हरी वाईडचो इशारो आणि त्यानंतर नेमक्या मैदानात काय घडला विकेटचा पतन अकुट टप्प्याची वेगवान गोलंदाजी त्यावर वरची कडा आणि विकेट किपरच्या हातांचो मिळालेलो सहारा एक षटकारान संपलेली ही कामगिरी फलंदाज विशाल बॅक टू द पवेलियन डीजे ज्यामध्ये एक षटकार आतापर्यंत 5 मोहरे म्हणजे अर्धो संघ गारद झालो ज्यामध्ये एकमेव फलंदाज यशांत सोडलो 16 अशी कामगिरी आणि विशालची 8 रन सोडले तर बाकीच्या सगळ्या फलंदाजांनी बऱ्याच अंशी केलेली निराशा बाहेर जाणारा चेंडू सोडून दिलो वाईडची मागणी यावेळी बाबाय होतो आणि बुडकुलोय होतो दोन्ही हात समांतर चेंडू अवांतर बघता भजी मागता वडे समुद्रात मासो आणि तडीक मॉल अतिरिक्त एकेरी रन्स आणि एकेरी रन्सान सांघिक धावफलक 35 रन्सार 5 गाड्यांच्या मोबदल्यात शेवटचा षटक शेवटचा बॉल टार्गेट डिसाइडर आणि टार्गेट डिसाइडर चेंडूवर स्ट्रायकिंग एंडवर आशिषच्या बॅटमधून देखील यावेळी चुकवलं गेलो एक रन घेण्याची तयारी नॉन स्ट्रायकिंग एंडवर ही क्रिकेट मधली आत्महत्या ज्या आत्महत्येचं खय FIR होऊची नाही डायरेक्ट डिसिजन रन आउट वर 6वं विकेट 35 रन्स जमवले पहिल्या 5 ओव्हरीत पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर 36चा टार्गेट
काय घडलेला मैदानात श्रीराम फाउंडेशन मंचावरती आपण लकी कुपन काढतो आहोत जे आहे महिलांसाठी आणि आज महिलांची लक्षणीय गर्दी आहे. प्रत्येक दिवशी आपण 3 लकी कुपन काढतो जे महिलांसाठी असतात, ज्यांना मिळतात 3 आकर्षक साडी आणि पुरुषांसाठी देखील 3 आकर्षक स्मार्ट वॉच. आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत ही गर्दी. क्रिकेटचे सगळे दर्दी मोठ्या संख्येने आलेत. प्रत्येक स्टँड आज हाऊसफुल आहे आणि उद्याच्या रात्री तर गर्दीचा उच्चांक होईल. त्यामुळे नक्की सगळ्यांनी लवकरात लवकर मैदानावरती या, आपली जागा निश्चित करा. पहिलं कुपन आहे जे महिलांसाठी आहे. आणि लकी कुपन क्रमांक महिलांसाठीचा आम्ही अनाउन्स करतो आहोत. जो लकी कुपन क्रमांक आहे 1743 1743. चला 1743 लकी कुपन क्रमांक महिलांसाठी. एक 1743 2 आणि 1743 1743 जरा धावा धावा. नाही, एवढी साडी मिळणार आहे तर थोडंसं धावावंच लागणार आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी प्रेक्षक गॅलरी आहे ती उद्याच्या रात्रीसाठी महिला भगिनींसाठी ती आपण राखीव ठेवतो आहोत. याची कृपया समस्त पुरुष मंडळींनी नोंद घ्या. ही गॅलरी फक्त महिलांसाठी राखीव आहे. तुमचं नाव काय? 1743. नाव काय? आरोही मितेश कदम. कुठून आलात? कोळोशी. रावराणे मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक करतातच साडी सुपूर्द करतो आहोत मुख्य मंचावरती. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. महिलांमधून पहिल्या भाग्यवान विजेते आरोही आपल्याला मिळालेले आहेत आजच्या दिवसामध्ये. धन्यवाद आरोही, आपले मनापासून धन्यवाद. आपण भाग्यवान विजेत्या ठरलेले आहात. लुसेल वन मड क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना 35 रन 6 गड्यांच्या मोबदल्यात जमवले आणि 36 चो पाठलाग आव्हान श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट संघाच्या विरोधात. ऐकूयात आवाज गोल कॉमेंट्री बॉक्स मध्ये अमोल जमदाडे सर. धन्यवाद विवेक. मनापासून आम्ही सगळ्या प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. मॅच स्टार्ट होते. छोटंसं लक्ष 36 धावांचं श्रीराम फाउंडेशन शहापूर समोर. पहिला बॉल ऑफ साइड ऑफ टर्म बॉल डिलिव्हर केल्या. पाठलाग करण्याचा प्रयत्न येते. फलंदाजाचा फसला बॉल निर्धाव. लक्ष छोटं, संघर्ष मोठा करावा लागणार आहे. दोन्ही संघांसाठी ही लढत महत्वाची आहे. मारा किंवा मराची लढाई आहे. जिंका किंवा मराची लढाई आहे. स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही संघ लढताना पाहायला मिळतील. लुसी 11 क्रिकेट टीमचा बॉलर योगेंद्र. चांगला बॉल बीट केलं स्ट्रायकिंग इंगच्या बॅटरला. तुमच्याकडे धावांची पुंजी कमी आहे त्यामुळे गोलंदाजाला तो एफर्ट द्यावा लागणार आहे. ज्या एफर्टमुळे त्याच्या संघाला हा सामना जिंकणं सोपं जाईल. त्यामुळे जीवनातला सर्वोच्च खेळ दाखवण्यासाठी गोलंदाज तयार. दुसऱ्या बाजूला छोट्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना
केतन मात्रेच्या साथीने स्ट्रायकिंग एंडला गणेश चाच पडतोय. गणेशची खराब फलंदाजी आपण पाहतोय. चेंडू एका बाजूला आहे, बॅट दुसऱ्या बाजूला आहे. म्हणजे काय तर जखम मांडीला आहे आणि इलाज शेंडीला आहे. अशा पद्धतीची खराब फलंदाजी स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल योगेंद्रचा. अगोटेब्याचा बॉल शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल इथे कंप्लीट केली आहे. चौथ्या बॉलवरती स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन झालंय. ज्यावेळेला लक्ष छोटं कधी कधी छोटं टार्गेट देखील खूप मोठं होतं. क्रिकेट में कोई भी टारगेट छोटा या मोठा नहीं होता जब तक वो पूरा नहीं होता. 26 चेंडू आणि 35 धावांची अजून आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला वाकळणचा सुपरस्टार महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन मात्रे. रिवर्स साडेम केलाय केतन मात्रेने. तो ब्रँड दाखवलाय. केतन मात्रे ब्रँडेड फटका. बॉल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. येतोय संजीवनी. सिंधू नायक चौकार. केतन मात्रेने 4 धावांनी खातं ओपन केले. खूप चांगला फटका. खराब चेंडू होता. फुल टॉस बॅट वरती घेतला आणि त्याला लोटून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 36 टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवातीचे 4 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळले योगेंद्रने. और पिच समोर खेळलेत. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन मात्रेच्या बॅट मधला दुसरा चौकार. यंग स्टार चषक देवगडच्या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी जी 4 व्हीलर कार होती ती याच खेळाडूने जिंकली. त्याचा लाभार्थी ठरला केतन मात्रे. कोकणामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा खेळ त्याच्या माध्यमातून देखील होतोय. टीमची धावसंख्या फलकावरती 9 धावा. 24 बॉल 27 ची आवश्यकता. समीकरण अगदी सोपं झाले बॅटिंग टीमसाठी. श्रीराम फाउंडेशन शहापूर लुसी 11 मड क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये ही लढत जिंकणारा संघ जो 5वी लढत खेळेल. हवेत बॉल झेल टिपण्याची संधी इथे गमावली आहे. सत्यम चौधरी अल्पावधीमध्ये या खेळाडूने देखील महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी ओळख सोडली आहे. सत्यम चौधरी सांताक्रूज परिसरातला हा खेळाडू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईकला केतन. चांगला बॉल वेगात टाकलाय सरळ. मात्र दिशा थोडीशी खराब आहे. पहिलं वाटलं होतं की सुरुवातीच्या कालावधीमध्ये केतन मात्रेला की लेग ब्रेक बॉल येईल. मात्र यावेळेला ती चतुराई दाखवली आहे गोलंदाज सत्यम चौधरीने. दिशा थोडीशी खराब राहिली आहे. अन्यथा जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू आणि वेग देखील होता. सत्यम चौधरी एका वंतर चेंडूने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. धीम्या गतीचा बॉल वेट अँड वॉच. लेग ब्रेक टाकला. पिक केला. ओळखला. येऊ दिला आणि त्यानंतर स्ट्रोक खेळलेत. बॉल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतनच्या बॅट मधला तिसरा चौकार. तीन चौकार आतापर्यंत ठोकलेत केतन यांनी. यावेळेला चांगला फटका आहे. एलिव्हेशन दिलंय. परफेक्ट टायमिंग आहे. परफेक्ट कनेक्शन आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय केतनच्या बॅट मधून. आणि आमचे बाबू राणे खूप चांगल्या पद्धतीचा डान्स करतात डीजे वरती. वा बाबू राणे वा.
चला सामना स्टार्ट होतोय. ओ आतमध्ये आणलंय सत्यम चौधरी. तो क्लास आता दाखवावा लागेल सत्यमला. समोर मोठा खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये किती मोठा खेळाडू असला तरी प्रत्येक सामन्याची सुरुवात शून्यातून करावी लागते. केतनने ती दमदार सुरुवात केली आहे. टीमची धावसंख्या 21 आहे. 1.4 ओव्हरमध्ये केतनचं योगदान आतापर्यंत 18 धावा. ही आहे छोटी आमची प्रेक्षक जिच्यावरती कॅमेरा आपण पाहत होतं. तिचं देखील कौतुक आहे. इतक्या रात्रीमध्ये ती स्पर्धेत डान्स करताना पाहिलं मी ते. सत्यम चौधरी जो आयकॉन खेळाडू आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा. या सामन्यातला विजेता संघ मनोज रावराणे मित्रमंडळ क्रिकेट समेत या पुढचा सामना खेळणार आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. सत्यम चौधरी तयार. लांबून खेळण्याचा प्रयत्न फसला. स्ट्रायकर बॅटर गणेशचा बॉल निर्धाव आहे. डॉट बॉल आहे. छोटं टार्गेट आहे त्यामुळे बहुधा ओपनिंग जोडी बदलली आहे. मागच्या मॅचमध्ये वेगळा खेळाडू होता केतनच्या साथीला. यावेळेला तो वेगळा खेळाडू आलाय. 18 बॉलमध्ये 13ची गरज आहे. आणि ही आमची छोटी चांगल्या पद्धतीचा डान्स करते इतक्या रात्रीमध्ये. तुम्ही पाहताय क्या बात आहे. ही क्रेज आहे क्रिकेटची. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत अबाल वृद्धापर्यंत क्रिकेट या खेळाने आपल्या सगळ्यांना वेळ लावले. हे आमचे सगळे सुज्ञ प्रेक्षक, युवा पिढी तुम्ही पाहताय. सगळ्यांचं स्वागत आहे सिंधू चषकामध्ये. हा सगळा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठी आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेजी राणे साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतील. 18 बॉल 13चं गणित. बॅकफुटवरती पंच केले. बॉलला गॅप खूप मोठा आहे आणि तो गॅप शोधण्याचा प्रयत्न केतन मात्रेने केला. डीप पॉइंटवरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. चेस करताना पाहायला मिळाले आणि 2 धावांचा अमूल्य कालावधी केतन मात्रे आणि टीमकडे आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. 25 धावा बिनबाद 25. चांगली भागीदारी दोन्ही बॅटरमध्ये होती. रोहितचा लेग कटर जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान डॉट बॉल येतोय. बॅटिंग करत असताना याच संघाने थोडीशी हाराकिरी केली. अन्यथा जर 50-55 प्लस धावा झाल्या असत्या तर एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला असता. उलटा खेळलेत केतन मात्रे. त्यानंतर फेकी झाली यष्टनवरती. अपील झालं आणि विकेट. त्यानंतर दुसऱ्या धाबेसाठी सॅक्रिफाईस करावी लागते. गणेशच्या रूपाने पहिला धक्का बॅटिंग टीमला मिळालाय. श्रीराम फाउंडेशन शहापूर. पोट वरवडे सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. दुसऱ्या रात्रीमध्ये पेरनेम ट्रायकर्स पेरनेम गोवा या संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. कालच्या रात्रीमध्ये बैरी भवानी 11 वैभववाडी या संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. आज आहे ती 4थी रात्र. कोणत्या संघाला मिळेल सेमीफायनलमध्ये प्रवेश? नवीन बॅटर मैदानामध्ये कृष्णा गवळी दाखल झालेत. खरं तर कृष्णा नावाचे अनेक खेळाडू आहेत. कृष्णा सातपुते देखील या मैदानावरती खेळून गेले सुनीलजी नारकर यांच्या संघामध्ये. धन्यवाद सुनीलजी नारकर. केतन मात्र स्ट्रायकिंग एंडवरून पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग वरती येतात ज्याने 23 धावांचं योगदान दिले. कृष्णा गवळीला स्ट्राईक मिळाली आहे. तुळजापूरचा सुपरस्टार कृष्णा गवळी
कृष्णा गवळी यांनी जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल बैठक शॉट खेळलेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कृष्णा यांचा खेळ संपला. 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन 0चा चष्मा घालून कृष्णा गवळी आउट. त्या संघांच्या संघनायकाला संघ मालकांना सूचना आहे. उद्या रिपोर्टिंग टाइम बरोबर 6 वाजताचा आहे. 6:30 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिला सेमीफायनलचा सामना उद्याच्या रात्री. फक्त 3 सामने बाकी आहेत. त्यामध्ये 2 सेमीफायनल, 1 मेगा फायनल, सिंधू चषकासाठीची ती लढत आणि सगळ्यात खास आकर्षण लोकनेते नारायणरावजी राणे साहेबांचं आगमन. बरोबर 8 वाजता केक कापून आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहोत आपल्या लोकनेत्याचा. राणे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि साहेबांना शतायुष्य होण्यासाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मात्र त्यासाठी तुम्हाला उद्या यावं लागेल महादेव क्रीडांगण नादवडेमध्ये. वैभववाडी तालुक्याच्या इतिहासात सर्वप्रथम होऊ घातलेला डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. सत्यम चौधरी 12 बॉलमध्ये 9 धावांची गरज असताना हलकेच कट केल्या बॉलला केतन मात्रेने एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. सांघिक धावसंख्या 28 धावा. 11 बॉल 8 ची आवश्यकता जिंकण्यासाठी. श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट टीमला लुसी 11 मड क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. दोन्ही संघांसाठी जिंकणं हा महत्वाचा घटक या सामन्यासाठी. या अगोदर एक सामना गमावलेत. केतन मात्रेच्या संघाने देखील पहिला सामना गमावला. त्यामुळे हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे. जे या अगोदर गमावलंय ते या सामन्यामध्ये कमवायचं आहे आणि त्यासाठी दोन्ही बाजूने शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. समीकरण जर पाहिलं तर बॅटिंग संघासाठी थोडंसं सोपं झालंय. मात्र तो खेळ इथे दाखवावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, जेणेकरून त्यांचा संघ या मॅचमध्ये कमबॅक करेल आणि तो चुरशीचा सामना प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. 11 बॉल 8 ची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सत्यम चौधरी. ती ऑस्ट्रेलियन स्टाईलने क्षेत्ररक्षण सजवावंच लागेल. इथे तुम्हाला सिंगल वाचवायची आहे. फिल्डिंग टीमने ते काम करावं लागेल. फ्लाईट दिली. टाईट वातावरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र फ्लायटेड बॉलला लॉफ्ट केलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलाय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे कैलासचा पहिला ब्लास्ट. वा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल सत्यमचा. कैलाससाठी कट केल्या बॉलला फ्लाइंग स्लिप आणि गलीच्या मध्ये हा स्ट्रोक खेळलेत. सिंगल येईल. त्यानंतर सगळ्यांचा चहितेदार खेळाडू मिस्टर केतन मात्रे. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग त्याने केली. मात्र तो संघाला जिंकून देऊ शकला नव्हता. यावेळेला तो थांबला, तो लढला, तो नडला. 11 बॉलमध्ये 34 धावा, 24 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून येत आहेत. टीमची धावसंख्या 35 आहे. जिंकण्यासाठी समीकरण खूप सोपं झालंय. 36 धावांचं टार्गेट आहे. व्हाईट बॉलची घोषणा पंच करतायत आणि त्यानंतर हा सामना आरामात जिंकत शहापूरचा हा संघ श्रीराम फाउंडेशन शहापूर सामना जिंकतोय. केतन मात्रेचा संघ आणि त्यांची आता गाठ पडणार आहे मनोज 11 मित्रमंडळ क्रिकेट संघासमवेत, ज्या संघात आहे विजय पावले. मनोज रावराणे मित्रमंडळ आणि या सामन्यातील विजेता संघ आणि या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी
सन्मान श्री कमलेश उर्फ बंटी रावराणे